नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद हा समोर अनाऊन्स करून सांगत असतो की आता आपल्यासमोर जे कपल खेळण्यासाठी येत आहे तर रमा आणि अस्मितचं जोरदार टाळ्यांनी स्वागत असावं. तेव्हा सर्वजण कुटुंबातील व्यक्ती टाळ्या वाजवतात तर अस्मित आणि रमा खुश होऊन पुढे येतात. तेव्हा मात्र आता आनंद पुढे म्हणतो की आता आपल्याबरोबर खेळण्यासाठी सज्ज आहेत हे दोन्ही कपल. मग आता आपल्याला समजेल की ह्या दोन्ही कपलमध्ये सर्वात जास्त खेळण्यासाठी कोण बेस्ट आहे ते. त्यासाठी आपण हा जो पहिला गेम खेळणार आहेत, युजली तो गेम खूपच सोपा आहे आणि तसेही तो मुली-मुलीमध्ये खेळला जाणारा गेम आहे, परंतु आता आपण तो दोन कपल्समध्ये घेणार आहोत म्हणजे ते खेळतील. तेवढ्यात काका येतात तर आनंद म्हणतो की अरे काके, बरं झालं तू आत्ता यावेळेस इथे आला, कारण तू हा गेम खेळण्यासाठी एक्सपर्ट आहे, त्यामुळे काके तू पुढे ये. तेव्हा सर्वांना मात्र खूप हसू येतं, परंतु काका विचारतात की काय आनंद, मी पुढे येऊ? मी आत्ता काही गेम नाही खेळू शकणार. रमा म्हणते की अहो काका या ना, परंतु काका कुठे ऐकायला तयार असतात. तर आनंद लगेच त्यांच्या हाताला धरतो आणि त्यांना या असे बोलून तो जबरदस्तीने तेथे रमा आणि अक्षय अस्मित रेवाजवळ घेऊन जातो. तेव्हा गेमला सुरुवात होते, पण रेवा म्हणते की हे सर्व ठीक आहे, पण ह्या गेम्स खेळण्यासाठी जे काही रूल्स असतील ते मात्र मला माहिती नाही. अक्षय म्हणतो की काय ग, तळ्यात मळ्यात हे तुला माहिती नाही? तुला तर ते माहिती असायला हवं. तेव्हा काका म्हणतात की आनंदने मला येथे कशासाठी बोलावले? मी हा गेम खेळण्यात एक्सपर्ट आहे म्हणूनच ना. त्यामुळे मी तुम्हाला समजावतो की रूल्स असे आहेत. इथे मी 4 असे पाठ लावणार आहेत आणि जेव्हा मी तळ्यात म्हणेल तेव्हा तुम्ही उडी मारायची आणि मळ्यात म्हणेल तर त्याच्या बाहेर अशी उडी मारायची. लगेच पाठावर यायचे आणि याच्यात जर तुम्ही चुकलात, जे चुकतील ते बाद होतील. तेव्हा चला गेमला सुरुवात करूया. तर अक्षय म्हणतो की नाही काके, मला समजलेले नाही, एकदा तू मला स्वतः करून दाखव. काका म्हणतात की ठीक आहे, चल मी करून दाखवतो. म्हणून काका त्यांना तो गेम खेळून दाखवतात आणि कळले का असे विचारतो तर रेवा हो म्हणते. तेव्हा काका म्हणतात की चल आता डन आणि जा आनंद, तू काही पाठ खेळण्यासाठी घेऊन ये. तेव्हा आनंद लगेच उठतो आणि पाठ घेऊन येतो. काका विचारतात की चला आता सुरुवात करायची, सर्वांना रूल्स व्यवस्थित समजले ना? मग व्यवस्थित लगेच सुरू करू ना? आई सांग तुला काय म्हणायचं? तेव्हा आजी सुद्धा म्हणते की हो कर चालू. तेव्हा गेमला सुरुवात होते आणि लगेच काका तळ्यात मळ्यात असे बोलत असतात. तळ्यात म्हटल्यानंतर लगेच सर्वजण पाटाच्या खाली येतात. मळ्यात म्हटल्यानंतर सर्वजण लगेच पाटावर येऊन उभे राहतात, परंतु काका दोनदा तळ्यात असे बोलतात तर सर्वजण अगदी तेथेच उभे राहतात. रेवाला मात्र हे काही खेळता येत नाही. तेव्हा सर्वजण म्हणतात की रेवा हारलीस. अक्षय रेवावर चिडतो, काय ग रेवा, तू हरवलीस मला? रेवा म्हणते की नाही अक्षय, अरे मुद्दाम यांनी मराठीत हे गेम ठेवलेले आहे. तर काका म्हणतात की अगं मराठीतील गेम आहे, मग मराठीतच खेळले जाणार ना, तुला येत नाही यात आमचा काय दोष आहे? तेव्हा सीमा सुद्धा म्हणते की हो. तर रेवा म्हणते की कारण यांना रमाला सपोर्ट करायचा आहे म्हणून हे सर्व असे करतात. अक्षय म्हणतो की अगं एव्हाना तर तू मराठी बोलत असते, मग आता का तुला मराठी समजत नाही? रेवा म्हणते की मी तसे नाही, पण आता या गेममध्ये मराठी खेळण्यावर म्हणजे बोलायबद्दल बोलते. सीमा म्हणते की काय ग, अगं रेवा कधीतरी हार पत्करायला काही हरकत नाही, कधीतरी हार आहे असे सुद्धा मानून घ्यावे लागते. तेव्हा रेवा म्हणते की नाही, मी कधी हारत सुद्धा नाही आणि कधी हारणार सुद्धा नाही. तेव्हा आजी म्हणते की रेवा शांत हो जरा, आपण परत खेळूयात. तेव्हा सर्वजण आजी नाही असे करतात, परंतु आजी म्हणते की नाही आणि आता रमाकांत काका तू पहिला गेम हा इंग्लिशमध्ये सुरू कर. रेवा तर खूपच खुश होते. काका म्हणतात की चला मग इन द पॉन्ड म्हटल्यानंतर तुम्हाला खाली उतरायचं आणि ऑन द स्टँड म्हटल्यानंतर तुम्हाला पाटावर उभे राहायचे. तेव्हा अक्षय म्हणतो की इंग्लिश कळेल का कामोल्या मावशींना? रमा म्हणते की हो कळले मला, गेम मी खेळणार आहे आणि नाही कळला तर मी मध्ये मध्ये विचारेल, परंतु तुम्ही कशाला मध्ये मध्ये करता आणि बोलतात? तेव्हा सीमा म्हणते की हो तिला नक्की कळेल. तेव्हा लगेच काका म्हणतात की चला रेवा स्टार्ट करूयात. तर रेवा म्हणते की हो हो. काका लगेच म्हणू लागतात की इन द पॉन्ड आणि ऑन द सँड. तेव्हा सर्वजण तसतसे करू लागतात. तेव्हा असे करता करता रेवा पुन्हा खालीच राहते आणि ती पुन्हा हारते. अक्षय पुन्हा तिच्यावर चिडतो, अगं रेवा ऐकत जा जरा व्यवस्थित, आता पुन्हा आपण तुझ्यामुळे हारलोत. रेवाचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो. सर्वजण रेवावर हसतात. रमा आणि अस्मित मात्र खूप छान खेळतात. तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो. तेव्हा आनंद म्हणतो की चला आता या गेमची विनर आहे अस्मित आणि रमा. तेव्हा दोघे खूप खुश होतात आणि बाकी सर्वजण त्यांना टाळे वाजवतात. रेवा भयंकर चिडते की अक्षय मला खेळायचे नाही. तेव्हा अक्षय तिला म्हणत असतं की सॉरी. तेव्हा या गेमचं जे काही राऊंडमध्ये जे
मार्क्स मिळालेले असतात तर आनंद त्या अक्षय रेवाच्या पुढे 0 लिहितो आणि आनंद अस्मित आणि अक्षयच्या पुढे त्यांचे मार्क्स लिहितो। तेव्हा मात्र रेवा खेळायला तयार नसते तर जान्हवी म्हणते की रेवा अगं असे काय करतेस, पुढचे सुद्धा अजून काही गेम आहे, ते गेम तू जिंकण्याचा प्रयत्न कर। अगं ते गेम तर अजून इंटरेस्टिंग आहे, तुला खेळण्यात खरंच खूप मजा येईल, अगं कदाचित तू त्या पुढच्या गेम मध्ये जिंकू सुद्धा शकते। अक्षय म्हणतो की हो। तेव्हा जान्हवी लगेच आनंद जवळ येते आणि आनंदला म्हणते की चल आता पुढच्या गेमला सुरुवात करूयात, तेव्हा तू तयारी करून घे, तोपर्यंत मी सांगते। तेव्हा जान्हवी ही सर्वांना सांगत असते की पुढचा आपला जो काही गेम आहे ना जरा सिंपल नाही, जरा तो डिफिकल्ट आहे। आपल्या गेमचं नाव आहे हॉप्स कॉप्च। तर लगेच सीमा म्हणते की काय हे गेमचं कुठलं नाव? तेव्हा काका म्हणतात की कॉच। तर जान्हवी म्हणते की कॉप्स नाही रे, हॉप्स कॉप्च। तेव्हा जान्हवी परत म्हणते की थांबा मी सर्वांना एक्सप्लेन करते, मी समजावून सांगते। तेव्हा आनंद जे काही 2 पेपर्स असतात त्यावर पावलांचे ठसे असतात तर ते समोर ठेवतो। जान्हवी त्यांना समजावून सांगत असते की हे पेपर्स आहे त्याच्यावर आपली अशी पावलांची ठसे आहेत आणि एका जोडप्याने इकडे यायचे आणि हॉप करत त्या पावलांचे ठसे ते फक्त मॅच करायचेत, सिंपल इतकंच, ते पण हॉप्स करत म्हणजे उड्या मारत। तेव्हा लगेच सर्वजण खेळण्यासाठी आतुर होतात, म्हणजे रमा आणि अक्षय, अस्मित आणि रेवा, आणि त्या तर आनंद कसे खेळायचे हे त्यांना समजावून सांगतो। आणि फर्स्ट वेळ असते ती अस्मित आणि रमा या दोघांची। अस्मित आणि रमा खेळण्यासाठी लगेच तयार होऊन उठतात। तेव्हा जान्हवी विचारते की तुम्ही रेडी आहात का खेळण्यासाठी? तर अस्मित म्हणतो की 1 मिनिट आणि आपल्या पायातील तो पायमोजे बाजूला काढून ठेवतो। तेव्हा जान्हवी म्हणते की झालं का आणि चला आता रेडी का? लगेच ती 3, 2, 1 असे अंक मोजवायला सुरुवात करते। तेव्हा रमा आणि अस्मित अगदी छान अगदी परफेक्ट खेळतात, तेव्हा सर्वजण त्यांच्यावर टाळ्या वाजवतात। त्यानंतर रेवा आणि अक्षय लगेच उठतात तर एकमेकांना डन करून ते खेळायला सुरुवात करतात। जान्हवी म्हणते की चला आता रेडी का? तर रेवा आणि अक्षय लगेच खेळायला सुरुवात करतात आणि 2-3 पाऊल ते व्यवस्थित त्या पावलावर पाऊल ठेवून चालतात, परंतु अक्षयचा मधीच पाय हा लचकतो आणि तो जोरात खाली ऐग असे म्हणून पडतो। तेव्हा सर्वजण म्हणतात की अरे अक्षय काय झाले? रेवा सुद्धा म्हणते की अरे अक्षय काय झाले? तेव्हा अक्षय म्हणतो की पायावर पाय अशी घडी बसली आणि मी खाली पडलो। रेवा म्हणते की अरे माय गॉड आपण हारलो अरे अक्षय। अक्षय म्हणतो की अगं बघ ना, आणि काय रे तुम्हाला तर आत्ता म्हणत होतात की मागच्या राऊंडमध्ये तुझ्यामुळे म्हणजे माझ्यामुळे आपण हारलोत आणि आत्ता काय, आत्ताच्या राऊंडमध्ये तुझ्यामुळे आपण हारलो। अक्षय म्हणतो की हो ना ग, बघ ना कसे हारलो आपण। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ते चिटकवलेले नव्हते, घसरलो त्यावरून, मग कसं हारणार? तेव्हा आनंद पुन्हा त्यांच्या त्या बोर्डवर लिहितो की अक्षय रेवा पुन्हा 0 आणि रमा आणि अक्षय पुन्हा। त्यानंतर तिसऱ्या गेमला सुरुवात होते, कारण आपल्या प्रत्येक पार्टनरने आपल्या पार्टनरच्या पायामध्ये जे काही पायातली पट्टी असते तर ती घालायची असते। तेव्हा रेवा म्हणते की अक्षय आपण फोटोशूटच्या वेळेस ट्राय केलं होतं अगदी तसेच, अरे अक्षय घाल ना पटकन। तेव्हा मात्र रेवाची अगदी धांदल असते, कारण तिला असे वाटते की हा गेम आम्ही जिंकू आणि पायात तर व्यवस्थित पट्ट्या घालून होतात, परंतु जे काही आणखीन शृंगार असतो दागिन्यांचा तो सर्वांना म्हणजे पटपट घालायचा असतो। तेव्हा अस्मित हा पटपट रमाच्या गळ्यात सुद्धा ते सर्व नेकलेस वगैरे घालतो आणि कानात सुद्धा जे काही झुमके असतात तर तो पटपट घालत असतो, परंतु अक्षय आणि रेवाची तर पूर्ण धांदल उडते, कारण अक्षय जेव्हा रेवाच्या कानामध्ये ते झुमके घालायला जातो तर फिरकी कुठेतरी पडली म्हणून तो पूर्णपणे गोंधळ करून ठेवतो। रमा आणि अस्मितचे मात्र खूप छान सुरू असते, त्यांचे सर्व काही व्यवस्थित घालून सुद्धा पार पडत असतं, परंतु रेवा आणि अक्षयचं मात्र काहीच अजून घातलेलं नसतं। तेव्हा अक्षय पुन्हा रेवाला विचारतो की रेवा याच्यावर फिरकी आहे का? तर रेवाची इतकी म्हणजे धांदल असते, ती म्हणते की अक्षय अरे पुन्हा यार असे करू नको, घाल पटकनी व्यवस्थित। तेव्हा अक्षय हार घेतो आणि त्याच्याकडे पाहत असतो। रेवा म्हणते की अरे तो गळ्यात घालायचा। तेव्हा अक्षय अस्मितकडे पाहतो आणि अस्मितचे तर खूप छान सुरू असतं, रमाच्या गळ्यात तो अगदी परफेक्ट सर्व काही घालून मोकळा होतो। अक्षय आपल्या हातामध्ये हार घेतो आणि रेवाकडे इतका रागाने बघत म्हणतो की खरं तर या हाराने तुझी गळा दाबायची माझी इच्छा होती, परंतु असं तुझ्यासारखं करायला मी इतका क्रूर नाही। तेव्हा अस्मित आणि रमाज या गेममध्ये परत जिंकतात। तेव्हा जान्हवी खुशून म्हणते की ह्या गेमचे विनर आहेत रमा आणि अस्मित, आणि आनंद सुद्धा तेच घोषित करतो। तेव्हा रेवा आणि अक्षयचा पुन्हा जळफाट म्हणजे होतो। अक्षयने मात्र मुद्दाम हे सर्व करत असतो, परंतु रेवाचा तर खूपच जास्त जळफाट होतो, कारण रमा आणि अस्मित पुन्हा जिंकतात आणि सर्वांसमोर तिचा पोपट बनतो। खाली मान घालून ती बसते तर रमा खुश होऊन अस्मितला टाळी देते। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं एक फिरकी म्हणजे चुकली, तुला सांगता येत नाही का रेवा?
जान्हवी म्हणते की चला आता स्कोर काय आहे ते आपण बघूया. तेव्हा रमा आणि अस्मितचा 3 असा स्कोर होतो, परंतु रमा आणि अक्षयचा मात्र स्कोर 0 होतो. तेव्हा आनंद म्हणतो की आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा रमा आणि अस्मितने या गेम मध्ये सुद्धा बाजी मारली. तेव्हा रेवा लगेच म्हणते की एनिवे म्हणजे मला असे म्हणायचे की पुढचा जो काही गेम असेल तो मी अनाऊन्स करेन. डान्सिंग ऑन द पेपर आणि कपल्स आणि इतकं पटपट बोलते, रमाला मात्र काही समजत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रेवा काय बोललीस. रेवा म्हणते की थांबा मी मराठीत सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. अक्षय म्हणतो की हो ना अगं सांग लवकर, नाही तर ती कामवाली मावशी पुन्हा आपल्याकडे तक्रार करायची. तेव्हा रेवा सांगू लागते की जे कपल्स असतील त्यावर म्हणजे त्यांना उभे राहण्यासाठी 4 पेपर्स ठेवले जातील आणि त्यावर ते उभे राहून डान्स करणार आणि 1 बाय 1 ते पेपर्स काढले जाणार आणि जे कपल्स लास्ट पर्यंत छोट्याशा ते पेपर्सवर डान्स करू शकेल तर ते जिंकणार. तेव्हा काका म्हणतात की रेवा अगर आम्हाला कळले का की नक्की याला मराठीत काय म्हणतात. तेव्हा लगेच रेवा विचारते की अक्षय अरे कपलला काय म्हणतात. अक्षय म्हणतो की जोडी. तेव्हा लगेच त्या गेमला सुरुवात होते आणि 4 असे पेपर 2 जोड्यांच्या खाली ठेवलेले जातात आणि रमा अस्मित त्यावर त्या 4 पेपर्सवर डान्स करतात. रेवा आणि अक्षय सुद्धा त्या 4 पेपरवर दुसरे डान्स करतात. त्यानंतर जान्हवी म्हणते की चला आता काका तुम्ही या जोडींचा एक पेपर्स काढून घ्या म्हणजे ते 3 पेपर्सवर डान्स करतील. तेव्हा परत गाणं सुरू केलं जातं आणि त्या 3 पेपर्सवर ते डान्स करू लागतात. तेव्हा डान्स झाल्यानंतर जान्हवी म्हणते की स्टॉप आता पुन्हा एकदा 1 पेपर्स काढून घेतला जाईल, तुम्हाला 2 पेपर्सवर डान्स करावा लागेल. जान्हवी पुन्हा ते गेमला सुरुवात करते आणि पुन्हा 3, 2, 1 असे अंक मोजून पुन्हा डान्स करायला त्यांना सुरुवात करायला सांगते. तेव्हा 2च पेपर्सवर फक्त हा डान्स करायचा असतो. तेव्हा अस्मितला मात्र काही या 2 पेपर्सवर डान्स करायला जमत नाही आणि तो थोडासा बाजूला होतो. रमा त्याला खुणवत असते की अरे चल. अस्मित नाही म्हणत असतो आणि तेवढ्यात रेवाचे लक्ष त्या दोघांकडे जाते. रेवा लगेच म्हणते की 1 मिनिट, अस्मित आउट असे ओरडते. तेव्हा लगेच रेवा ही आनंदाने उड्या मारायला लागते कारण पहिला गेम ती जिंकलेली असते आणि या अगोदरचे 2 गेम मात्र ती हारलेली असते. तेव्हा रमा ही रागाने अस्मितकडे पाहत असते. तेव्हा आनंद म्हणतो की चला ठीक आहे आणि तसेही या राऊंडची काही गरज नव्हती आणि अगं जानू आपण हा राऊंड तर म्हणजे गेम तर आपण म्हणजे ठरवलेला सुद्धा नव्हता आणि तसे बघायला गेलो की रेवा तुझ्यासाठी हा आपण गेम केला आणि तुझ्या हट्टासाठी आणि तसं बघायला गेलं की टेक्निकली या राऊंडचे पहिली विजेते म्हणजे जे पहिले आपण 3 राऊंड खेळले गेलेलो आहोत आणि त्या 3ही राऊंडचे ऍक्च्युली विनर आहेत अस्मित आणि रमा आणि या दोघांना मुकादम फॅमिलीकडून मिळत आहे एक छानसे एक मस्त बक्षीस. सर्वजण अगदी आनंदाने टाळ्या वाजवतात. तेव्हा आनंद त्या दोघांना ते गिफ्ट देतो आणि अस्मितला म्हणतो की अरे कॉंग्रॅच्युलेशन्स, अरे तू माझ्या भावाला हारलेस आणि तू जिंकलास. रेवा सुद्धा म्हणते की हो वेल कॉंग्रॅच्युलेशन्स कपल, बेस्ट जोडी म्हणून तुम्हाला गिफ्ट जरी मिळालं असलं तरी सुद्धा सर्वात सुंदर जोडी आहे ती रेवा आणि अक्षय आणि लगेच अक्षयला अशी जवळ घेते. रमाला मात्र इतका त्या रेवाचा राग येतो आणि इतकी खुश होऊन ती सर्वांसमोर अक्षयचा किस घ्यायला सुरुवात करते. रमाला मात्र खूप राग येतो आणि सर्वजण अगदी त्या रेवाकडे रागाने पाहत असतात, परंतु आजी आणि शशिकांत मात्र खूप खुश असतात कारण त्यांना तर हेच हवं असतं. आणि रेवा ही अक्षयच्या इतक्या जवळ येऊन त्याला जवळ घेऊन तो किस करायला लागणार तोच अभि तेथे दारू पिऊन येतो. अभि म्हणतो की काय अरे सेलिब्रेट करा, कारण जेव्हा अभि तेथे येतो तेव्हा मात्र सर्वजण शांत होतात. तर अभि म्हणतो की अरे जेव्हा मी बाहेरून येत होतो तेव्हा तर खूप सर्वजण आनंदाने तो गेम्स खेळत होते आणि आता मी आलो तर काय झाले तुम्हाला, चला ना मग सेलिब्रेट करा, इतकी छान तुमची पार्टी सुरू होती. जान्हवी अगं म्युझिक तू चालू कर आणि पार्टी तर व्हायलाच हवी. अगं माझ्या भावाच्या लग्नाची पार्टी व्हायलाच हवी, त्याचं लग्न ठरलेलं आहे, माझा इतका जवळचा भाऊ आणि त्याचं लग्न. आणि अक्षय जवळ येऊन म्हणतो की अरे खरंच अक्षय मी खूप खुश आहे, त्याला दारूच्या पूर्णपणे इतकी नशा चढलेली असते आणि त्याचे तोल सुद्धा जात असतात. तेव्हा सर्वजण शांत असतात. तेव्हा अभि एका हातात अक्षयला ओढतो आणि दुसऱ्या हातात रेवाला ओढतो आणि काय अक्षय म्हणजे भावा अरे तुझं लग्न ठरलंय रेवा वहिनी आणि मला रेवा वहिनी मिळते, वहिनी असे बडबडत असतो आणि रेवाकडे बघून हसतो. वाह वाह रामजी जोडी क्या बनाए असे ती गाणं सुद्धा गुणगुणतो. त्यामुळे चला आता पार्टी करायची, नाचायचं, चला सर्वांनी सुरुवात करा म्हणून हातामध्ये दारूची बॉटल असते आणि तो लगेच नाचायला सुरुवात करतो. तेव्हा काका उठतात आणि अभिला समजावतात, परंतु अभि ऐकायला तयार नसतो. आनंद सुद्धा अभिला धरतो. तेव्हा आजी अभिवर ओरडतेस काय अभि तू
पुन्हा दारू पिऊन आलास तर अभि म्हणतो की हो अगं आजी, सेलिब्रेशन करण्यासाठी घरात इतकं आनंदाचे वातावरण आहे, मग मी दारू प्यायला नको का आणि सेलिब्रेट करायला नको का? आपल्याकडे सेलिब्रेशन होत नाही का? पार्ट्या होतात. मला एक कळत नाही, भावाच्या लग्नाची तारीख ठरली आणि तुम्ही मला नाचून देत नाही, डान्स करून देत नाही, मग सेलिब्रेशन कसे करणार मी? माझ्या भावाचं लग्न ठरले. तेव्हा रमा सुद्धा अभिदादांना म्हणते की अभिदादा स्वतःला सांभाळा, दारू पिऊ नका. अभि मात्र कुणाचंच ऐकायला तयार नसतो, कारण काका, आनंद आणि सर्वांनी त्याला धरलेलं असतं. तेव्हा रमा म्हणते की अभिदादा स्वतःला सांभाळा. अभि ऐकायला तयार नसतो. तेव्हा रमा म्हणते की आरती वहिनीची शपथ तुम्हाला. तेव्हा अभि शांत होतो आणि रमा हळूच म्हणते की स्वतःला सांभाळा आणि अभिच्या हातातील ती दारूची बॉटल बाजूला काढून ठेवते. तेव्हा आनंद अभिला म्हणतो की चल. काका सुद्धा अभिला हाताला धरून म्हणतात की चल. अभि मात्र कुणाचे काही ऐकून घेत नाही आणि तो आतमध्ये जात असतो, परंतु त्याने तर खूप असं तमाशा घालून ठेवलेला असतो. तेव्हा आजी लगेच शशिकांतला म्हणते की अरे मला तर असे वाटते की ह्या अभिला लग्नाच्या दिवशी आपल्याला डांबून ठेवावे लागेल. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो नक्की तसेच करावे लागेल, तीच वेळ आपल्याला करावी लागेल, कारण जर याला लग्नात असे सोडले तर तो लग्नात नक्की काहीतरी धिंगाणा घालेल. आई तू काळजी करू नको, याचं काय करायचं ते मी पाहतो, असे बोलून शशिकांत डोक्यामध्ये नक्की अभिचं काय करायचं असा प्लॅन आखत असतो. त्यानंतर रेवा ही रात्र होते आणि घरी जायला निघते, तर रमा बाहेरच उभी असते आणि रेवाला म्हणते की काय रेवा घरी चाललीस? रेवा म्हणते की हो. आणि काय ग रेवा, तुला रोज रात्री घरी जावं लागतं. अगं तुला इथे राहता सुद्धा येत नाही, परंतु मी फक्त या घरात काम करते, परंतु मला मात्र या घरात हक्कानं राहता येते. तेव्हा रेवा म्हणते की अगं रमा तू इतकी खुश होऊ नको, अगं या घरात तर मी कायमची राहायला येणारच आहे आणि तू तर या घरातून कायमची येथून जाणार आहे. तेव्हा रमा म्हणते की हो ग माहिती आहे मला, अगं मी जो निर्णय घेतला त्या निर्णयात तर मी आनंदी आहे, पण तू घेतलेल्या निर्णयात मी तुला इतकी आनंदी नाही राहून देणार, इतक्या सहजासहजी मी तुला नाही सोडणार. मला काय म्हटले होते की तू यांना आज किस करून दाखवेल म्हणून, परंतु तसे काही होताने मला काही दिसलं नाही. तेव्हा रेवा म्हणते की अगं ते तर इतके गरजेचं नाही की जी गोष्ट आज घडली नाही ती उद्या केव्हाही घडणार नाही, असे तर नाही ना. तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी उद्याच देते, म्हणजे ऑफिस समोर म्हणजे मध्ये मी सर्व स्टाफ समोर अक्षयला मी किस करेन आणि जमले तर मी तुला व्हिडिओ कॉल सुद्धा करेन, मग तेव्हा तू बघशील काय ते. तेव्हा रेवा अगदी खुश होऊन गुड नाईट करून जाते. तर रमा ही तिचं सोंग आणत म्हणते की गुड नाईट आणि रेवावर इतकी चिडते की काय गुड नाईट करते आणि काय किस लावले, फक्त तू कशी यांना किस करते आणि किस करण्याच्या अगोदर तुझाच मी बटाट्याचा किस करून टाकते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही सुखद म्हणजे छान तयार होते आणि काही झाली तरी तिला अक्षयवरून ऑफिसमध्ये जायचं असतं, कारण रेवा तर ही तिला चॅलेंज दिलेले असते की आज मी सर्वांसमोर अक्षयला किस करेल म्हणून काही होऊ दे, तर रमाला सुद्धा ऑफिसमध्ये लवकर पोहोचवायचे असते. तेव्हा ती अक्षय केव्हा येतो आणि आता निघण्याची वेळ सुद्धा झाली, परंतु अक्षय अजून का बाहेर येत नाही म्हणून ती डब्बा हातामध्ये घेऊन त्याची वाट पाहत असते. तेव्हा ती किचनमध्ये आपल्या हातात डबा घेऊन उभी असते आणि नक्की काय करू असा विचार करत असताना तेवढ्यात तेथे सीमा येते. तेव्हा रमा लगेच सीमाला म्हणते की आई अहो यांनी आज ऑफिसला जाणं इतकं महत्वाचं आहे का? सीमा म्हणते की अगं असे का विचारते की महत्वाचे आहे म्हणजे? तेव्हा रमाच्या डोक्यात फक्त हा प्लॅन असतो की काही झाले तरी अक्षयला आज ऑफिसमध्ये जाऊन द्यायचे नाही. तेव्हा ती मनात म्हणते की आता काही झाले तरी आईंना तरी नक्की सांगावेच लागेल, मी काय करणार आहे आणि काय करण्याचे ठरवले ते सांगू की नको सांगू असा तिच्या मनामध्ये प्रश्न उभा राहत. आणि मी जर सांगितलं नाही तर रेवा जे काही बोललेलं आहे ते ती खरं करून दाखवील, मग मी आता काय करू शकते की अक्षयला सुद्धा ऑफिसमध्ये जायला नको आणि आईंना सांगू की नको असं तिच्यासमोर प्रश्न उभे राहतात. तेव्हा आता रमा नक्की काय विचार करते, अक्षयला कशी ती ऑफिसपर्यंत पोहोचून देत नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षयला जी CCTV फुटेज पाहायचं असतं तर तो माणूस सर्व काही अक्षयला ते दाखवणार असतो, परंतु रमा मात्र काही अक्षयला तेथे येऊन देत नाही. तेव्हा रमा ही त्याच्या अगोदर ऑफिसला पोहोचते. तेव्हा तो जो काही CCTV फुटेज आहे तो तर रमाला दाखवतो, म्हणजे जेव्हा अक्षय सरांचा अपघात झाला होता त्या रात्रीचं हे CCTV फुटेज. तेव्हा रमा ते CCTV फुटेज पाहते. तेव्हा ते CCTV फुटेज पाहून तर तिला धक्काच बसतो,
कारण त्यामध्ये रेवाने अक्षयला ढकलून दिल्याचे सत्य रमासमोर येते। तेव्हा रमा डायरेक्ट रेवाच्या कॅबिनमध्ये येते आणि रेवा मस्त आपल्या हातामध्ये फुलांचा गुच्छ घेऊन बसलेली असते, कारण आज तर तिला अक्षयला किस करायचं असतं म्हणून ती खूप खुश असते। रमा येते आणि जोरात अशी तिची खुर्ची फिरवते। ज्या क्षणी माझी खात्री होईल की यांना वरून खाली ढकलणारी तू आहे त्याच क्षणी मी तुला खालून वर पाठेल, नाहीतर मी नाव सांगणार नाही। रमा अक्षय मुकादम। रेवा तर पूर्णपणे घाबरून जाते की नक्की आता रमाला सर्व काही कळले हे तिच्या लक्षात येते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या